नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री लक्ष्मीनारायण वार्षिक प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। पेन तालुक्यातील जिते गावात श्री लक्ष्मीनारायण देवस्थान मंडळ व जिते ग्रामस्थ यांच्या वतीने अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर श्री लक्ष्मीनारायण उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गेल्या वर्षी 2025 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि जिते गावात एक सुंदर मंदिर निर्माण झाले। पूर्वीचे मंदिरे 1963 या वर्षी बांधले होते। आज 63वा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला। हा उत्सव सोहळा पार पाडण्यासाठी श्री लक्ष्मीनारायण देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री आत्माराम महादेव म्हात्रे, श्री लक्ष्मण हरी म्हात्रे, श्री भाऊ महादेव म्हात्रे तसेच सदस्य श्री सुभाष आत्माराम म्हात्रे, श्री दिलदार मारुती म्हात्रे, श्री महेंद्र धर्मा म्हात्रे, श्री किशोर महादेव म्हात्रे, श्री हरिश्चंद्र हरी म्हात्रे, श्री गणेश कृष्णा म्हात्रे, श्री वासुदेव देहू म्हात्रे, श्री हेमंत तुकाराम म्हात्रे, देवलाळी महिला वर्ग, ग्रामस्थ मंडळ जिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले। श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा पूर्व इतिहास म्हणजे जिते गाव हे मुंबई गोवा महामार्गावर बाळगंगा आणि पाताळगंगा या नद्यांच्या संगमाच्या पूर्वेला वसलेले, पश्चिमेला अरबी समुद्र। स्वातंत्र्यापूर्वी देशात खोती पद्धत होती। लोकांची आर्थिक परिस्थिती गरीब होती। घरे साधी पेंड्याने साकारलेली आणि कारवीचे कूड शेणाने लिपलेले असायचे। उदरनिर्वाहासाठी लोक पेंढ्यांच्या आणि वाळूंच्या मचव्यावर जायचे। कैलासवासी वैकुंठ निवासी आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान महादेव बुधाजी म्हात्रे व स्वर्गीय हरी राघव म्हात्रे यांच्यासारखी पुरोगामी विचारांची मंडळी एकत्र येऊन स्वर्गीय वैकुंठवासी रंगनाथ पांडुरंग म्हात्रे यांनी स्वतःची जागा मंदिरासाठी दान दिली। भोलेश्वर वरून श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती दामिल नावाच्या मचव्याने मुंबई ते जिते जलमार्गाने प्रवास करून आणली। वैशाख शुद्ध अक्षय तृतीया शके 19 म्हणजेच इसवी सन 1963 मध्ये स्वर्गीय वैकुंठवासी राघव अंबू पाटील यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। मंदिराची उभारणी झाल्यापासून जिते गावातील भांडण तंटा कमी होऊन लोकांचे विचार राहणीमान सुधारले। नवी पिढी शिक्षण घेतल्यामुळे नोकरी उद्योगधंद्यामध्ये प्रगती होऊन आर्थिक स्थिती सुधारली। वाडवडिलांनी सुरू केलेली श्री लक्ष्मीनारायणाची वार्षिक प्राणप्रतिष्ठा महोत्सव नाबा 63 वर्षांची परंपरा जपत आहे। सकाळी 12:30 वाजता जन्मोत्सव सोहळा वेळी पुष्पवृष्टी केल्यानंतर आरती होऊन प्रसाद आणि येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचा लाभ भाविक घेतात। यात्रेत मुलांची खेळणी, खाद्यपदार्थ, थंड पेय, सर्व प्रकारच्या वस्तूंची दुकानं, मिठाई दुकाने, आकाश पाळणे येतात। पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत, कुमारी ओवी घरत यांनी श्री लक्ष्मीनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले। सन 2013 या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा झाला। तेव्हापासून 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो। संकटात अनेक भक्तांना देवाचा साक्षात्कार झालेला आहे। सन 1989च्या वादळातून अनेक मच्छीमार बांधव सुखरूप बचावले। सन 2004 सालचा महापूर असो, सन 2019 कोविडचे संकट, या सर्व संकटातून देवाने भक्तांना सुखरूप ठेवले याची प्रचिती भाविकांना आलेली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी पत्रकार कैलासराजे घरत, खारपाडा, पेन।